नमस्कार, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत। छोले भटुरे हा एखाद्या पार्टीसाठी किंवा छोट्या गेट टुगेदरसाठी अगदी परफेक्ट बेत आहे। शिवाय आवडतोही सगळ्यांना, पण हा बेत करायचा म्हणलं की नेमकी अडचण येते ते भटुऱ्यांची। कारण छोले तर आपण अगदी मस्त चवदार करतो, पण भटुरे जसे पाहिजेत तसे फुगत नाहीत। मग ते भटुरे आहेत की पुऱ्या आहेत हेही समजत नाही। म्हणून ही टम्म फुगलेली भटुऱ्यांची रेसिपी तुम्ही नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी छोले 7 ते 8 तास भिजत ठेवलेले होते। जर तुमच्याकडे एवढा टाइम नसेल तर तुम्ही हे छोले 5 ते 6 तास देखील भिजत ठेवू शकता, पण तुम्ही त्यामध्ये फक्त सोडा टाकून घ्यायचा आहे। सोडा टाकून घेतल्यामुळे छोले हे मस्त टम्म फुगतात। आता हे छोले मी कुकर मध्ये टाकून घेत आहे। जर छोले चांगले भिजले तर ते लवकर शिजतात आणि भाजीला देखील दाटसरपणा येतो। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतणार आहे। आपल्याला पाणी हे फक्त छोले बुडतील इतपतच ओतून घ्यायचं आहे। आपण ज्या वेळेस छोले शिजवून घेतो त्याच वेळेस आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। बऱ्याच जणांना खडे मसाले हे भाजीमध्ये टाकलेले आवडत नाहीत, ते दाताखाली आले तर त्याची चव त्यांना अजिबात आवडत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण छोले शिजवून घेतो त्याच वेळेस खडे मसाले टाकायचे आहेत। आता याची आपण फक्त 1 ते 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया। यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। भटुरे क्रिस्पी बनण्यासाठी व कुरकुरीत लागण्यासाठी आपण यामध्ये अर्धा ते पाव वाटी रवा टाकून घ्यायचा। तसेच आपण यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घेणार आहोत। अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं एकजीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। घरच्या घरी ढाबा स्टाईल छोले भटुरे बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल ओतायचं आहे। तेल टाकून घेतल्यामुळे भटुरे हे एकदम खुसखुशीत बनतात। आता आणखीन याला एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। भटुऱ्यासाठी पीठ मळत असताना ते अगदी घट्टसरही मळायचं नाही आणि जास्त पातळही करून घ्यायचं नाही। आपण बऱ्याचदा कोणत्याही रोड साइड ढाब्यावर गेलो की छोले भटुरे हमखास ऑर्डर करतो। छोले भटुरे ही तर उत्तर भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे, पण आजकाल प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यावर हे छोले भटुरे सहज उपलब्ध होतात। हे ढाबा स्टाईल छोले भटुरे आजकाल तर आपण घरी सुद्धा एकदम सहज पद्धतीने बनवू शकतो, ते म्हणजे अशा पद्धतीने। थोडं थोडं पाणी ओतूनच आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्तही पाणी ओतायचं नाही, नाहीतर गोळा हा पातळ होईल। तुम्ही इथं बघू शकता मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण एक भांड ठेवून घेऊया किंवा तुम्ही सुती कापड देखील ठेवून घेऊ शकता। इथं मी छोले शिजवून घेतलेले आहेत, याच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण याचं झाकण काढून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता छोले मस्त असे शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जे खडे मसाले टाकलेले होते ते काढून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला खडे मसाले हे भाजीमध्ये टाकलेले आवडत असतील तर तुम्ही याची पेस्ट करून भाजीमध्ये टाकून घेऊ शकता। यामध्ये जे काही खडे मसाले होते ते मी सगळे काढून घेतलेले आहेत। आता आपण छोले बनवायला घेऊया। यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल ओतून घ्यायचं आहे।
तेल गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं। जिरे फुललं की आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला भरपूर असा कांदा टाकून घ्यायचा आणि याला तांबूस रंग येईपर्यंत 4 ते 5 मिनिट आपण परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कांदा असा बारीक चिरून घ्यायचा नसेल तर तुम्ही त्याची पेस्ट देखील करून घेऊ शकता। 2-3 मिनिट कांदा चांगला परतून घेतला की आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि याला आणखीन 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं। चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेतला की आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। इथं मी 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। आता जोपर्यंत या टोमॅटो मधला आंबटपणा जात नाही तोपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला परतून झाला की आपण यामध्ये 1 चमचा हळद, तसेच 1 चमचा मिरची पावडर आणि इथं मी 2 चमचे छोले भटुरे मसाला घेतलेला आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा धने पावडर तसेच इतर कोणतेही मसाले टाकून घेऊ शकता किंवा छोले भटुरे मसाला घरी देखील तयार करून घेऊ शकता। आता हे मसाले चांगले यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर आपण याला फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। हे मसाले चांगले परतून झाले की आपण जे छोले शिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे। छोले टाकल्यानंतर आपण याला फक्त 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। फक्त 1 उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा। ढाब्यावरचे जे छोले असतात त्याची चव एकदम भारी असते। जर त्या चवीची भाजी आपल्याला घरी बनवायची असेल तर तुम्ही एक टिप्स फॉलो करायची आहे, ते म्हणजे इथं मी तुम्हाला सांगते। 1 पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 कप पाणी ओतायचं। पाणी ओतून झालं की आपण यामध्ये लहान 2 ते 3 चमचे चहा पावडर टाकायचे आहे। हीच ती महत्त्वाची टिप्स आहे जेणेकरून आपली छोले भटुरे रेसिपी ही एकदम ढाबा स्टाईल बनेल। एक प्रकारचा आपल्याला कोरा चहा बनवून घ्यायचा आहे, फक्त यामध्ये आपण साखर टाकायची नाही। आणि याला चांगली उकळी आली की आपण याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं। तुम्ही इथं बघू शकता याला चांगली उकळी आलेली आहे। आता याला मी भाजीमध्ये ओतून घेणार आहे। जर आपण अशा पद्धतीने यामध्ये चहा ओतून घेतला तर याचे अनेक असे फायदे आहेत, जसे की ऍसिडिटी होत नाही, तसेच छातीमध्ये जळजळ होत नाही आणि भटुरे हे एकदम तेलकट असल्यामुळे ज्यांना पित्त आहे त्यांचं तेलकट खाल्लं की डोकं दुखतं, तर त्यांचं डोकंही दुखत नाही। तुम्ही इथं बघू शकता भाजी आपली तयार आहे। मी अगदी थोडेसे मसाले वापरलेले आहेत तरी सुद्धा तरी एकदम मस्त आलेले आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत, तसेच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। इथं आपले एकदम तर्रीदार असे छोले तयार आहेत। आता आपण भटुरे बनवायला घेऊया। तुम्ही इथं बघू शकता जे आपण मळून घेतलेलं पीठ होतं ते देखील चांगलं भिजलेलं आहे। जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही, असे मध्यम आकाराचे गोळे आपण तयार करून घ्यायचे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम आकारामध्ये आपण हा भटुरा लाटून घ्यायचा आहे।
हा भटुरा लाटत असताना आपण याला तेल लावून घेऊ शकतो किंवा मैदा देखील लावून घेऊ शकतो। इथं मी याला मैदा लावून घेतलेला आहे। भटुरा हा शक्यतो उभट असतो, जास्त गोल आकारामध्येही नाही, पण तसं काही नाही, तुम्हाला ज्या आकारामध्ये भटुरा लाटून घ्यायचा असेल त्या आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता। तुम्ही इथं बघू शकता भटुरा लाटून झालेला आहे। आता याला आपण फ्राय करून घेऊया। फ्राय करत असताना तेल हे चांगलं कडकडीत गरम तापलेलं हवं। भटुरा फ्राय करत असताना त्याला झाऱ्याच्या साहाय्याने फक्त असं थोडंसं दाबून घ्यायचं, त्यामुळे भटुरा हा चांगला टम्म फुगतो। तुम्ही इथं बघू शकता किती टम्म फुगलेला आहे। भटुरा फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही शक्यतो मीडियमच हवी। जर आपण लो फ्लेमवरती भटुरा फ्राय करून घेतला तर भटुरे हे तेल जास्त पितात, ते जास्त तेलकट बनतात। तुम्ही इथं बघू शकता भटुरा दोन्ही बाजूने चांगला फ्राय झालेला आहे। आता याला आपण काढून घेऊया। इथं मी तुम्हाला आणखीन एक भटुरा फ्राय करून दाखवते। इथं मी दुसराही भटुरा लाटून घेतलेला आहे। आता याला आपण फ्राय करूया। तुम्ही इथं बघू शकता हाही भटुरा किती टम्म फुगलेला आहे। भटुरा फ्राय होण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये भटुरा फ्राय होतो। भटुऱ्याचं पीठ मळून घेत असताना आपण त्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही, तरी सुद्धा भटुरे एकदम टम्म फुगत आहेत। आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे भटुरे फ्राय करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता सगळे भटुरे मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि सगळे भटुरे एकदम टम्म फुगलेले आहेत, एकदम मस्त। आता आपण खाण्यासाठी ताट वाढून घेऊया। छोलेचा सुगंध एकदम अप्रतिम येत आहे, एकदम मस्त। आता यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। यासोबत तोंडी लावण्यासाठी आपण कांदा, काकडी आणि लिंबू ठेवून घ्यायचा आहे। इथं आपली छोले भटुरेची डिश तयार आहे। मी ज्या काही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या होत्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या आणि रेसिपी बनवली तर तुमचेही छोले भटुरे अगदी असेच अप्रतिम बनतील। छोले भटुरे बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हीही घरी नक्की बनवा। तुम्ही इथं बघू शकता भटुरा एकदम कुरकुरीत बनलेला आहे। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत।